Hello everyone. We already started this topic number 5, that is first aid. Okay. In that we covered the definition for first aid, objectives of first aid, various principles of first aid treatment, what are the different first steps of first aid treatments we also covered. Okay. In this we covered this ABC techniques: A for airways, B for breathing, and C for your circulations. Okay. What are the different elements are present in first aid kit box? Okay. एक परफेक्ट किंवा आयडियल फर्स्ट एड किट बॉक्स मध्ये कुठले मेडिकल इक्विपमेंट्स किंवा मेडिकल डिव्हाइसेस किंवा सर्जिकल ड्रेसिंग्स किंवा सुचर्स काय असले पाहिजे सगळं दिलेलं आहे. बाकी काय कुठलं सोल्युशन असलं पाहिजे, ऑइंटमेंट्स कुठले असले पाहिजे. ओके. देन we learned about shock. Okay, it's a first disease of your first aid topic. Okay. uh, we learn about the first aid and emergency treatment in case of shock. Okay, and treatment also. Okay, let's move on to the next disease, that is snake bite. Okay, स्नेक बाईट झाल्यानंतर आपण फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ट्रीटमेंट काय केलं पाहिजे ते आपण लर्न करणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट ट्राय टू आयडेंटिफाय द ऑफेंडिंग snake is poisonous or non poisonous by examining the wound. ओके, म्हणजे आपण उंड कसा आहे, जखम कसा आहे त्याच्यावरून तो पर्टिक्युलर स्नेक हे पॉइझन आहे, ओके, विषारी आहे की बिनविषारी आहे ते आपण बघू शकतो. ओके, बाईट ऑफ पॉइझनस स्नेक असे मार्क असतात त्याला. ओके, आणि बाईट ऑफ नॉन पॉइझनस स्नेक, ओके, असे मार्किंग असतील तर. ठीक आहे. आता तुम्हाला इथे एक ऍक्च्युअल फोटोग्राफ्स दिले बघा. फँग मार्क दिलेले, या दातांना काय म्हणायचं? ओके, फँग. ओके, FNG. ते फँग मार्क इकडे पडलेले बघा. ऍक्च्युअल स्नेक बाईट झालेला हा एक फोटोग्राफ आहे. ओके, हे प्रायमरी वेनॉम डक्ट आहेत जिथून तुमचं पॉइझन स्प्रेड होतो. ओके, these are the some compressor muscles and this is the venom gland. Okay, it's a secondary venom duct, protective sheath. Okay, कळतं. आता इथे बघा वेनॉम कॅनल मधून ओके वेनॉम्स येतात. ओके, वेनॉम या शब्दाचा अर्थ काय? विष. ओके, म्हणून या पर्टिक्युलर स्नेक बाईट वरती ट्रीटमेंट करणाऱ्या इंजेक्शनचं नाव काय? अँटी वेनॉम ड्रग्स. ओके, म्हणजे जे विष आहे ते घालवण्यासाठी ते अँटी वेनॉम ड्रग्स तुम्हाला फायदेशीर ठरतं. इथं नाव दिलेलं आहे बघा, अँटी वेनॉम इंजेक्शन्स. ओके, पहिल्यांदा आपण आयडेंटिफाय करायचं की तो पर्टिक्युलर स्नेक हे पॉइझनस आहे की नॉन पॉइझनस आहे. ते कशावरून करणार आपण? ते फँग मार्क वरून. ओके, तो कशा प्रकारे बाईट केलेला आहे. ओके, कळतं. रिएश्युअर द पेशंट ॲज ही जनरली व्हेरी फ्रायटन्ड. ओके, फ्रायटन या शब्दाचा अर्थ काय? घाबरलेला असतो. ओके, पेशंटला तुम्ही कम्फर्टेबल फील करू द्या की तो घाबरला नाही पाहिजे असे तिथे सिच्युएशन तयार करा. ओके, डू नॉट अलाउ हिम टू मूव द बिटन पार्ट बिकॉज द मूवमेंट मे फेवर फास्टर ऍब्सॉर्प्शन ऑफ पॉइझन इनटू सिस्टमिक सर्क्युलेशन. हाताला किंवा पायाला जर त्याला तो पर्टिक्युलर साप किंवा स्नेक बाईट केलं असेल तर तो पर्टिक्युलर पार्ट काय केला पाहिजे? मुवमेंट नाही केला पाहिजे. ओके, म्हणजे तो पार्ट मुव्हेबल असू नये. कारण काय काय होतं, मुव्हेबल जर तो पार्ट असेल तर फास्टर ऍब्सॉर्प्शन ऑफ पॉइझन्स इनटू द एंटायर सिस्टमिक सर्क्युलेशन्स. ओके, अप्लाय अ माइल्ड टॉर्निकेट अबोव द बिटन पार्ट सो दॅट टू अवॉइड स्प्रेड ऑफ पॉइझन्स. ओके, इथं दिलेलं आहे बघा, अप्लाय अ माइल्ड टॉर्निकेट. ओके, पण घट्ट बांधले पाहिजे या वरच्या साईडला. ओके, पॉइझन स्प्रेड न होण्यासाठी. ओके, वॉश द स्किन ओव्हर फँग मार्क विथ क्लीन पार्ट. ओके, या पिक्चर मध्ये तुम्हाला किंवा या फोटोग्राफ मध्ये फँग मार्क कुठे दाखवलेला आहे बघा. ओके,
Make an incision through fang mark and suck the blood tissue fluid through incision by mouth. Okay. Incision, okay, the cut which is made by an expert only is nothing but the incision, छिद्र करणे असं पण म्हणतो. ओके, ज्या ठिकाणी तुमचं स्नेक बाईट झालेलं आहे, ओके, फँग मार्क आपण म्हणतो, त्या पर्टिक्युलर बाईटच्या एरियामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इन्सिजन क्रिएट करायचं आहे. ओके, आणि सक करायचं तो पर्टिक्युलर पॉइझनस पार्ट किंवा ब्लड पार्ट. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होईल, थोडंसं तरी त्यामधलं पॉइझन जे आहे तो बाहेर येईल. ओके, पण एक काळजी घ्यायची तुम्हाला या ठिकाणी, जेव्हा तुम्ही अशा कंडिशनमध्ये तुम्ही जो ब्लड किंवा पॉइझन सक करत असता त्यावेळेस तुम्हाला माउथ अल्सर असू नये. ओके, किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये कुठलं तरी वुंड किंवा इंजुरीज असू नये. ओके, त्याच्यामुळे काय होईल, अजून तो पर्टिक्युलर पॉइझन तुमच्या तोंडा थ्रू किंवा लाळे थ्रू काय होईल ते पसरू शकेल. ओके, हे काळजी घ्या त्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आहे, इमिडिएटली शिफ्ट टू द पेशंट टू द हॉस्पिटल अँड इंजेक्ट अँटी वेनॉम इंजेक्शन्स इफ पॉइझन स्नेक इज देअर विदिन 1 hour. ओके, विदिन 1 hour तुम्हाला अँटी वेनॉम इंजेक्शन तुम्हाला ॲडमिनिस्टर करायचं आहे. ठीक आहे, केअर काय करायचं बघा, देर इज नो वुंड इन द ओरल कॅव्हिटी हू सक्स द ब्लड थ्रू द इन्सिजन. ओके, नेक्स्ट, बर्न्स अँड स्कार्स. ओके, बर्न्स याचं पहिल्यांदा तुम्ही डेफिनेशन समजून घ्या. बर्न्स आर द इंजुरीज विच आर कॉज्ड बाय ड्राय हीट. अंडरलाइन दिस वर्ड. बर्न्स आर द इंजुरीज विच आर कॉज्ड बाय ड्राय हीट लाईक फायर, flames, hot metals, chemicals like sulfuric acid, nitric acid, hydrochloric acid, etc. ओके, बर्न्स म्हणजे लक्षात घ्या असे इंजुरीज जे की ड्राय हीटमुळे होतं, त्यामध्ये फायर असेल, ओके, फ्लेम्स असतील आणि हॉट मेटल्स किंवा केमिकल्स असतील. आता स्कार्स म्हणजे काय बघा, स्कार्स आर द इंजुरीज विच आर कॉज्ड बाय मॉइस्ट हीट लाईक बॉइलिंग वॉटर, स्टीम्स, हॉट ऑइल, कोल, टार, एक्सेट्रा. ओके, तर आपण काय म्हणायचं, स्कार्स. याच्यातला डिफरन्स लक्षात घ्या, बर्न्स म्हणजे काय, ड्राय हीट, अँड स्कार्स म्हणजे काय, मॉइस्ट हीट. ओके, both burns and scars cause similar damage to body tissues, hence first aid treatment is similar. Okay, first aid treatment बघायचं, first put off the fire by throwing water. Okay, covering the flame by blanket or coat to prevent further damage, infection and loss of fluid from burnt tissues flowing. Okay, aid and treatment should be given to the patient accordingly. Okay, फर्स्ट एड ट्रीटमेंट फॉर बर्न साठी तुम्हाला 3C लक्षात ठेवावं लागेल. फर्स्ट C इज फॉर कूल, सेकंड C इज फॉर कव्हर द बर्न एरिया, अँड 3C मीन्स व्हॉट, कॉल द इमर्जन्सी असिस्टंट्स. ओके, हे 3C लक्षात ठेवा, कूल, कव्हर अँड कॉल. ओके, परत रिपीट करतो, कूल, कव्हर अँड कॉल. ओके, these are the 3C's for first aid treatment for burns. Okay, first aid treatment बघा यामध्ये, in case of first degree burn. Okay, first degree burn म्हणजे काय, minor redness of the skin or the affected area. इथे फोटोग्राफ्स मध्ये दिलेलं आहे बघा, बर्न फर्स्ट डिग्री. ओके, इथे एक हात दाखवलेला आहे. ओके, फर्स्ट डिग्री बर्न म्हणजे 33% बर्न झालेलं असतं. ओके, इथे फोटोग्राफ्स मध्ये दाखवलंय, इमर्स द बर्न एरिया इन द कोल्ड वॉटर अंटिल पेन सबसिडीज. ओके, पेन कमी होईपर्यंत तुम्हाला, जर मायनर फर्स्ट डिग्री बर्न असेल तर तुम्ही कोल्ड वॉटर अप्लाय करू शकता. मायनर बर्न असेल तर आपण काय म्हणायचं, बर्न ॲट फर्स्ट डिग्री. ओके, अप्लाय क्लीन क्लोथ्स wrung out in the ice water as long as 1 hour. If burn is dirty, wash gently with soapy water, then flush with plenty of water. Okay,
प्रोसिजर दिलेलं आहे त्यांनी. ओके, बर्न सेकंड डिग्री म्हणजे बघा, बर्न फर्स्ट डिग्री म्हणजे फक्त तो पार्ट काय होतं, लालसर होतं किंवा जास्ती आपल्याला पेनफुल असतं. सेकंड डिग्री बर्न म्हणजे काय बघा, तो पर्टिक्युलर एरिया जळालेलं असतं आणि त्यावरती फोडी यायला लागतात. ओके, व्हाईट कलरचे त्यामध्ये पाणी भरलेलं असतं. ओके, बर्न थर्ड डिग्री म्हणजे काय, पूर्ण तो पार्ट काय होतो, सगळे सेल्स आणि टिश्यूज पूर्णपणे डॅमेज झालेले असतात आणि तो पर्टिक्युलर एरिया काळपट पडतो. ठीक आहे, कळतं. नेक्स्ट आहे, इन केस ऑफ द सेकंड डिग्री बर्न, ब्लिस्टर्स ऑन द स्किन ऑफ अफेक्टेड एरिया. ओके, ब्लिस्टर्स म्हणजे काय, इकडे छोटी छोटी जी फोडी आलेलं दाखवलेलं आहे. ठीक आहे, त्या टाईपचं हे सेकंड डिग्री बर्न असेल. इमर्स द बर्न्ट एरिया इन अ कोल्ड वॉटर, अप्लाय क्लीन अँड आईस कोल्ड वॉटर ऑन द बर्न्ट एरिया. डोंट ब्रेक ब्लिस्टर्स अँड डोंट अप्लाय अँटीसेप्टिक स्प्रेज ऑइंटमेंट्स. तो परत चिघळू शकतो म्हणून काय करतो आपण, अशा कंडिशन मध्ये आपण अँटीसेप्टिक किंवा स्प्रे सोल्युशन्स किंवा ऑइंटमेंट्स त्यावरती आपण अप्लाय करत नाही. अप्लाय अ लेअर ऑफ नॉन adherent sterile petroleum gauze. If arm or legs burnt, keep it elevated. Okay, त्याचा एक फोटोग्राफ दिला होता, elevated म्हणजे काय. An infection is likely to be present, so as physician must be consulted for necessary antibiotic therapy. Okay, correct first aid treatment for a minor burn, remove, cool and cover असं दिलेलं आहे. Okay, never use things like toothpaste, ice, butter or oil, okay, on the affected area. Okay, in third degree burns, damage to deeper layers of skin and body tissues are very painful. Okay, third degree, okay, burn medical help is needed immediately. Okay, आपण प्रायमरी किंवा फर्स्ट एड ट्रीटमेंट आपण थर्ड डिग्री बर्न्स मध्ये कधी देऊ शकत नाही. ओके, अशा कंडिशन मध्ये आपल्याला मेडिकल हेल्प किंवा हॉस्पिटलायझेशनच करावं लागेल. ओके, इन्फेक्शन्स मे set in healing is slow, scars are occur and surgery may be required. Usually intravenous fluids and treatment for shock are needed, but if medical help is delayed, okay, remove clothing but don't remove any adhered particles of charred garments. Okay, क्लोथिंग किंवा गार्मेंटचं पार्ट जर त्या पर्टिक्युलर स्किनला जर चिकटलेलं असेल तर ते काढू नका, कारण त्यासोबत काय होईल, तो स्किनचा पार्ट हे निघून जाईल. ओके, डोंट अप्लाय ग्रीस, ऑइंटमेंट्स और कमर्शियल प्रिपरेशन्स. कवर द बर्न्ट विथ द एरिया विथ स्टेराइल ड्रेसिंग्स ऑफ क्लीन हाउसहोल्ड लिनन. ओके, नेक्स्ट, डोंट इमर्स और अप्लाय आइस वॉटर to large burnt area that may intensify shock. Okay, assure the patient and try to keep him calm and in lie down position to avoid the shock. Okay, the patient is conscious and not vomiting, give him any kind of liquid. Okay, cover the burnt area with clean sheet and patient in warm blanket. Okay, हा झाला तुमचा पार्ट बर्न्स अँड स्कार्सचा आणि स्नेक बाईटचा. ओके, कळतं. त्याच्यानंतर आपण राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊया. ठीक आहे, हा पार्ट तुम्ही एकदा रिपीट करा. सगळ्यात महत्वाचा आहे यामध्ये फर्स्ट एड ट्रीटमेंट फॉर स्नेक बाईट आणि फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ट्रीटमेंट इन केस ऑफ बर्न्स अँड स्कार्स. ओके, बर्न्स आणि स्कार्स मधलं बेसिक डिफरन्स लक्षात घ्या. बर्न्स म्हणजे काय, ड्राय हीट, आणि स्कार्स म्हणजे काय, मॉइस्ट टाइप ऑफ हीट. ओके, कळतं. पॉइझनिंगचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट ऑनलाईन सेशनला कंटिन्यू करूया. ठीक आहे, थँक्यू.